नजूबाई गावितांच्या आयुष्याचा एकंदरीत पट लक्षात घेत असताना मी सुरुवातीलाच काही गोष्टी सांगू इच्छिते. नजूबाईंशी माझा जो संबंध आलेला आहे तो 2013 पासून आलेला आहे. 2013 ते आजपर्यंत नजूबाई ह्या माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत आणि ज्यावेळेस मी माझ्या कामानिमित्त धुळ्याला जाते तर खूपदा मी हे ठरवते की नजूबाईंना भेटायचं. ते प्रत्येक वेळेस मला शक्य होतं असं घडत नाही, पण जेव्हाही मला शक्य होतं त्या प्रत्येक वेळेस मी नजूबाईंची भेट घेत असते. आणि जेव्हा ह्या चर्चासत्राच्या निमित्ताने या व्याख्यानाच्या निमित्ताने मला डॉक्टर महेंद्र कदम यांनी असं सांगितलं की तुम्ही नजूबाईंवर बोलाल का, तर मला ते खूप बरं वाटलं. ते ह्या अर्थाने की केवळ त्या माझ्या मैत्रीण आहेत म्हणून नव्हे, पण एकंदरीतच नजूबाईंच्या आयुष्याकडे एक वेगळ्या पद्धतीने बघायला मी तेव्हापासून सुरुवात केली. आणि मग ह्या चर्चेमध्ये नेमके कोणते मुद्दे आपण सगळ्यांच्या समोर ठेवले पाहिजेत याचा एक विचार जो आहे तो मी नकळतपणे करायला सुरुवात केली. आणि मला ते करत असताना काही गोष्टी मला जाणवल्या. एकतर 2013 पासून नजूबाईंशी माझा संबंध आला आणि त्याच्या आधी कॉम्रेड शरद पाटील जे आहेत, कॉम्रेड शरद पाटलांचं निधन झालेलं होतं आणि त्याच्यानंतर कॉम्रेड शरद पाटलांनाही मी ऐकलेलं आहे. आणि खरं म्हणजे ज्यावेळेस मी कॉम्रेड शरद पाटलांचं व्याख्यान ऐकलं धुळ्यामध्ये तर तेव्हाच मला असं वाटलं की अरे कॉम्रेड काहीतरी वेगळं सांगतायत, काहीतरी वेगळं मांडतायत आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेस प्राध्यापक म्हणून धुळ्यातली माझी एक सुरुवात होती आणि मी कॉम्रेडांचं सगळं साहित्य मागवलं, ते साहित्य मी वाचलं आणि वेगवेगळ्या निमित्ताने म्हणजे नजूबाईंविषयीची जी चर्चा आहे ती मी धुळ्यामध्ये ऐकली. माझ्या काही मैत्रिणी ज्या होत्या त्या नजूबाईंच्या संपर्कामध्ये होत्या आणि कॉम्रेड शरद पाटील आणि नजूबाई हा माझ्या एक उत्सुकतेचा, चिकित्सेचा आणि अभ्यासाचा विषय बनत गेला. पण माझ्या काही म्हणजे प्रत्येकाची एक स्वतंत्र लढाई असते. खरं म्हणजे माझी स्वतःची एक लढाई होती आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये तिथपर्यंत पोहोचणं किंवा त्यांनी जे सुरू केलेलं होतं काम धुळ्याच्या सगळ्या परिसरामध्ये, तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणं त्यावेळेस मला शक्य नव्हतं. पण मी एक तटस्थ अभ्यासक म्हणून एकंदरीतच त्या चळवळीचं, त्यांच्या साहित्याचं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं जे विश्लेषण आहे ते मी माझ्या परीने करत होते. हे सांगण्याचं कारण असं की आता कॉम्रेड शरद पाटील आणि नजूबाई गावित यांच्या संपर्कातले जे असंख्य कार्यकर्ते आहेत, जेव्हा चळवळीचा असा एक भर होता तर त्या भरात ते त्यांच्या सोबत होते, त्यांच्या सोबत काम करत होते. तर त्यांचा कदाचित कॉम्रेड नजूबाईंकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कार्यकर्ता म्हणून वेगळा असू शकतो. आणि त्या काळामध्ये मी स्वतः जरा एक तटस्थ असल्यामुळे आणि एकंदरीतच साहित्याच्या अनुषंगाने मला आधी परिचय झाला आणि त्याच्यानंतर मी नजूबाईंना भेटायला जायला सुरुवात केली. आणि आज बऱ्याच वेळा मला असं वाटतं की अरे आपण धुळ्यात गेलो म्हणजे जसं मी माझ्या आई वडिलांना भेटते की तसं त्या पद्धतीने आपण नजूबाईंना भेटलं पाहिजे. इतका जो एक आदराचा भाव आहे तो नजूबाईंविषयी माझ्या मनामध्ये आहे. पण मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीविषयी आदर असणं हा वेगळा भाग आहे, पण मुख्यतः जेव्हा आपण एखाद्या प्रदेशाच्या, एखाद्या राष्ट्राच्या जडणघडणीतलं जे योगदान आहे ते योगदान समजून घेतो आणि त्या पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या व्यक्तिमत्वाची, एखाद्या व्यक्तीची आपण चिकित्सा करतो तर त्यावेळेस मात्र ती आपण तटस्थपणे केली पाहिजे. आणि मी आज जे काही नजूबाईंविषयी तुमच्याशी बोलणार आहे तर ते मी तटस्थपणे बोलायचा प्रयत्न करणार आहे. आता जेव्हा मी या निमित्ताने म्हणजे नजूबाईंचं सगळं साहित्य मी वाचलेलं आहे, माझ्या परीने मी त्याची समीक्षा केलेली आहे. वेगवेगळ्या परीने नजूबाईंचा चळवळीतला जो सहभाग आहे तो सहभाग त्यांच्याकडून समजून घेण्याचा मी एक बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा मला आता हे व्याख्यान द्यायचं होतं त्या निमित्ताने मी अभ्यासक म्हणून जो धांडोळा घेतला, कार्यकर्ता म्हणून जो धांडोळा घेतला, त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली की नजूबाईंवर ज्या पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे होतं तसं लिहिलं गेलेलं नाही. आता याची कारणं काय असतील ती आपण सगळ्यांनी शोधली पाहिजेत. पण कार्यकर्ता म्हणून नजूबाईंचं जे
आयुष्य उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर लेखिका म्हणून त्यांनी जो प्रवास केलेला आहे, तर ह्या प्रवासाची पाहिजे तशी चिकित्सा जी झाली पाहिजे होती तशी ती झालेली मला आढळली नाही. आणि त्याच्यातून असं वाटलं की अरे अजून याच्यामध्ये काम करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि वेगळ्या पद्धतीने नजोबाईंचं एकंदरीतच जे कार्यकर्तृत्व आहे की त्याच्यावर प्रकाश पडण्याची गरज आहे. आणि मी माझ्या आकलनानुसार त्यांचा हा जो सगळा प्रवास आहे तो तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 1950 मध्ये बोढरीपाडा नावाच्या एका पाड्यामध्ये नजोबाईंचा जन्म झाला. एका आदिवासी पाड्यामध्ये जन्म घेतलेली एक मुलगी. आता याचा सगळा जो प्रवास आहे तो आदोर हे जे आत्मकथन त्यांचं 1995 मध्ये प्रकाशित झालं. तर ह्या आत्मकथनामध्ये त्यांनी हा जो प्रवास आहे तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आदिवासी पाड्यामध्ये जन्म घेतलेली एक मुलगी आणि तिचा एक कार्यकर्ता म्हणून प्रवास कसा घडत गेला आणि मुख्यतः लेखिका म्हणून नजूबाईंनी जे योगदान दिलं, तर त्या योगदानाची चिकित्सा करत असताना ती आज आपण कशा पद्धतीने करणार आहोत हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्या समोर उभे राहतात. नजूबाईंचा जन्म एका पाड्यात झालेला आहे आणि तरीही त्यांनी 4थी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. मला ही गोष्ट नेहमीच वेगळी वाटते, कारण पाड्यापर्यंत पोहोचणारी जी शिक्षण व्यवस्था आहे तर ती व्यवस्था आजही कशी आणि काय आहे त्याच्याविषयी असंख्य प्रश्न आहेत की जिथे म्हणजे बऱ्यापैकी बागायती शेती असलेले जे खेडे आहेत, जो ग्रामीण भाग आहे तिथेही एक समाधानकारक शिक्षण व्यवस्था आहे का, तर त्याचं उत्तर आपल्याला आजही नाही असं द्यावं लागतं. नजूबाईंचा जन्म ज्या पाड्यात झाला तर त्या पाड्याचं वर्णन तर त्या करतातच, पण मुख्यतः त्या शाळेचं वर्णन करतात. आणि ही पाड्यातली ही शाळा जी आहे, म्हणजे शाळा म्हटल्यानंतर शाळेचे जे आदिबंध आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आपल्या सगळ्यांच्या जडणघडणीमध्ये आपल्या शाळेचा खूप मोठा वाटा असतो. पण नजूबाई ज्या शाळेचं वर्णन करतात तर ती कुठलीही अशी प्रस्थापित शाळा नव्हती. तर एका आदिवासी स्त्रीच्या ज्याला आमच्या खानदेशी भाषेमध्ये ओसरी असं म्हटलं जातं की त्या ओसरीमध्ये ही शाळा चालत होती आणि पाड्यातले काही जे मुलं मुली आहेत ते तिथे येऊन बसायचे. एक शिक्षक होते आणि ते शिक्षक ह्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत होते. आता खरं म्हणजे शाळेचा आदिबंध आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये असतो. नजूबाईंच्या मनामध्ये शाळेचा आदिबंध जो आहे तो कसा आणि काय आहे हा जो मुद्दा आहे तो मला अनेक अर्थाने महत्वाचा वाटतो. तो महत्वाचा याच्यासाठी वाटतो की नजूबाई असं म्हणतात की त्या शाळेमध्ये काही जे मुलं होते, नजूबाई कुणाचा माईक चालू आहे? सर्जेराव भांबरे, प्लीज जरा माईक बंद करा ना. मोठी जाहिरात. तर म्हणजे ऍडमिनने जरी त्यांना म्यूट केलं तरी चालू शकतं. तर आता आपण शाळेविषयी बोलत होतो, तर शाळेचा जो आदिबंध आहे तो नजूबाई ज्या सांगतात की त्या शाळेमध्ये काही मुलं मुली जे होते ते मावची होते आणि काही मुलं जे होते ते भिल्ल समाजाचे होते. आता एकंदरीतच धुळ्याच्या परिसरामध्ये, नंतर नंदुरबार जिल्हा हा वेगळा झालेला आहे आणि नंदुरबार मध्ये जे आदिवासी राहतात तिथल्या दुर्गम भागामध्ये जे आदिवासी वस्तीला आहेत तर त्याच्यामध्ये काही जमाती आहेत आणि त्याच्यातल्या ज्या 2 प्रमुख जमाती आहेत त्या म्हणजे मावची आणि भिल्ल. तर याच्याविषयी चा आदिबंध जो नजूबाईंच्या मनामध्ये आहे की त्या शाळेमध्ये एकीकडे काही भिल्ल मुलं शिक्षण घेत होते, ते तिथे शिक्षकांजवळ येऊन बसत होते आणि काही माऊची जमातीच्या मुली आणि मुलं जे आहेत ते तिथे जात होते त्या शिक्षकांकडे. तर आता एका ओसरीमध्ये चाललेली ही जी शाळा आहे ती शाळा विस्कळीत झाली. ती कशामुळे झाली, तर माऊची मुलं आणि भिल्ल मुलं जे आहेत ते इथे एकत्र येतात आणि नजूबाई असं म्हणतात की इथे म्हणजे आता आदिवासींमध्ये जाती आहेत का, तर अशा जाती ज्या आपल्या प्रस्थापित समाजात भारतात ज्या जाती आहेत त्या जाती आदिवासींमध्ये नाहीत, तर आदिवासींमध्ये ज्या आहेत त्या जमाती आहेत.
पण ह्या जमातींमधले जे अंतर्गत प्रश्न होते ते जातीपेक्षा वेगळे नाहीत. अर्थात याची अत्यंत चांगली अशी मांडणी जी आहे ती नजूबाईंनी त्यांच्या साहित्यामध्ये केलेलीच आहे. पण जेव्हा ह्या ओसरीवर ते शाळा म्हणून एकत्र येत होते तेव्हा तिथे नंतर त्या घर मालकीन स्त्रीला असं वाटलं की इथे भिल्ल आणि माऊची मुलं एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर ही मुलं इथं माझ्या घरी पाणी पितात आणि त्याच्यामुळे दोन वेगळ्या जमातीची मुलं एकत्र आल्यामुळे माझं घर बाटवलं जात आहे. आणि ती शिक्षकांना सांगते की तुमचा बालविस्तार जो आहे तो तुम्ही आता उचला आणि इथून तुम्ही चालते व्हा. त्याच्यानंतर ते शिक्षक त्या मुलांना घेऊन रानात जातात आणि तिथून ते एक झोपडी तयार करण्यासाठी जी काय सामग्री लागते, बांबू असतील किंवा काही गवत असेल तर ते आणून ते शाळेची वेगळी व्यवस्था करतात आणि त्या शाळेमध्ये 4थी पर्यंतचं शिक्षण नजूबाईंनी घेतलेलं आहे. आता 4थी पर्यंत शिक्षण घेतलेली ही स्त्री खरं म्हणजे सामाजिक विषमतेवर आजही नजूबाईचे भाष्य करतात. त्याचं मूळ जर मला कुठे दिसतं तर त्यांच्या ह्या शाळेतल्या वास्तवामध्ये ते मूळ मला दिसतं आहे. कारण तिथे विषमतामूलक जी वागणूक आहे ती कशी आणि काय असते आणि आज आदिवासी जमातींकडे म्हणजे याच्यावर बरंच मांडलं गेलं, बरंच लिहिलं गेलं, बऱ्याच अभ्यासकांनी या सगळ्या प्रश्नांविषयी मांडणी केलेली आहे. पण तरीही आदिवासींकडे बघण्याचे जे प्रस्थापित समाजाचे दृष्टिकोन आहेत तर ते दृष्टिकोन दोन टोकांचे आहेत. एक तर अर्थातच जे बघितलं जातं ते विषमतामूलक दृष्टिकोनातूनच बघितलं जातं. म्हणजे परत आपण जेव्हा सगळ्या व्यवस्थेची चिकित्सा करतो आणि व्यवस्थेची चिकित्सा करत असताना जेव्हा आपण व्यवस्थेतल्या विषमतेवर बोलतो तेव्हा जर परत आपण आदिवासींचं स्थान शोधायला लागलो तर ते स्थान खरं म्हणजे नाहीच आहे. की ते स्थान आपल्याला दिसतच नाही. कारण गावगाडा आणि गावगाड्याच्या बाहेर असलेले जे ज्या दलित वस्ती होत्या म्हणजे आजही याच्यामध्ये फार फरक पडलेला आहे असं चित्र आपल्याला दिसत नाहीये. आणि याच्याच बाजूला म्हणजे खानदेशातलं चित्र, मी स्वतः एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि हे चित्र मी माझ्या गावात सुद्धा बघितलेलं आहे की गावाच्या दुसऱ्या टोकाला जी वस्ती आहे ती भिल्लांची वस्ती आहे आणि हे भिल्ल जे आहेत ते आदिवासींच्या वेगवेगळ्या पाड्यांमधून विस्थापित होऊन ते गावगाड्याच्या बाहेर आले. गावगाड्याच्या बाहेर आल्यानंतर ते तिथले म्हणजे जी शेती व्यवस्था आहे की त्या शेतांमध्ये ते रखवालदारीचं जे काम आहे ते काम ते करायला लागले. आता इथे जर आपण शोधलं की परत मग व्यवस्थेमध्ये त्यांचं स्थान काय आहे, अर्थात ते गावाच्या बाहेरच आहे. आणि आपण जे अगदी मांडणीच्या संदर्भामध्ये सुद्धा म्हणतो की एक दलित साहित्य आणि परत आदिवासी साहित्य की यांच्या प्रेरणांविषयी जे मतभेद आपल्याकडे आहेत तर मला असं वाटतं की तिथे सुद्धा हा मुद्दा जो आहे तो लागू होऊ शकतो की हे गावाबाहेरचं जे स्थान ह्या आदिवासींना दिलं जातं त्यांच्यामध्ये जे प्रश्न आहेत त्या संदर्भातले तर त्या प्रश्नांची जी चिकित्सा आहे ती आपण कशी आणि काय करणार आहोत हा एक प्रश्न जो आहे तो नजूबाईंनी अर्थातच त्यांच्या साहित्यातून वेगळ्या पद्धतीने अधोरेखित केलेला आहे. पण मुळातच पाड्यामध्ये एक आदिवासी कुटुंबामध्ये जन्माला आलेली ही मुलगी त्यांच्या आई वडिलांचं हे 10वं अपत्य होतं आणि त्या कुटुंब रचनेविषयीची जी मांडणी नजूबाईंच्या साहित्यामध्ये येते किंवा चर्चेतून त्या सांगतात की त्या घरामध्ये म्हणजे ते घर मुलांनी भरलेलं होतं. आई स्वतः मोळ्या विकायची आणि त्याच्यातून ती त्या कुटुंबाची गुजराण करत होती. वडील काहीतरी इतर कामं करायचे आणि त्याच्यातून ते हातभार लावायचा प्रयत्न करायचे. पण जेव्हा नजूबाईंना कळू लागलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही वेगळी मुलं जी आहेत ती आपल्या घरामध्ये येतात आणि मग ही जी वेगळी मुलं येतात ती कोण आहेत हे त्यांना नंतर कळलं की त्यांच्या वडिलांचं म्हणजे त्याला लग्न म्हणता येणार नाही आता प्रस्थापित व्यवस्थेनुसार पण दुसऱ्या एका स्त्रीशी संबंध आले. ती स्त्री भिल्ल समाजाची होती आणि तिला परत त्यांच्यापासून 7 मुलं झालेले होते आणि आता इथून परत म्हणजे जमातीतली विषमता नावाची जी गोष्ट आहे ती कशी आणि काय आहे हे नजूबाईंच्या लक्षात आलं की भिल्ल समाजातल्या स्त्रीशी त्यांच्या वडिलांचे संबंध आल्यामुळे परत काय झालं की त्यांना परत जातीतून बहिष्कृत करण्यापर्यंतचा जो त्या कुटुंबाचा प्रवास आहे तो झाला आणि
ही बहिष्कृत असण्याची जी जाणीव आहे, मला असं वाटतं की ही दुसरी जाणीव आहे की जिथे नजूबाई वेगळा विचार करण्यासाठी प्रवृत्त झाल्या आणि आपल्याला ही अशी वागणूक जी मिळते आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत ती नजूबाई शोधायला लागल्या. आता आदोरमध्ये ज्या पद्धतीची ही सगळी मांडणी येते आणि त्याच्यानंतर तृष्णा कादंबरी जी त्यांची प्रकाशित झालेली आहे ती 1999 मध्ये प्रकाशित झाली आणि आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणून आज आपण ह्या कादंबरीचा विचार करतो. पण मुख्यतः नजूबाईंनी त्यांचा संपूर्ण जो प्रवास आहे तर त्या प्रवासाचीच मांडणी ह्या कादंबरीमध्ये केलेली आहे आणि ती करत असताना ह्या कादंबरीचे 4 भाग आलेले आहेत. तर पहिला भाग अर्थातच आदोर आहे, दुसरा रोप आहे, तिसरा रोपणी आहे आणि चौथा जो भाग आहे तो पारोळी नावाचा एक खंड जो आहे त्याचा समावेश तृष्णामध्ये आहे. आता तृष्णा कादंबरी आणि नजूबाईंचं जगणं मला असं वाटतं की त्यांचं जे जगणं होतं ते ह्या कादंबरीतून त्यांनी मांडलेलं आहे आणि हे जर आपण नीट तपासून बघितलं तर नजूबाईंचं जे बालपण होतं ते कोणत्या परिस्थितीत गेलं याची आपल्याला जाणीव होते आणि मुख्यतः ही जाणीव होत असताना आदिवासी समाजाकडे बघण्याचे जे प्रस्थापित समाजाचे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन तर आपल्याला जाणवतात, पण मुख्यतः कार्यकर्ता म्हणून नजूबाईंचा पुढचा जो प्रवास झालेला आहे तर ह्या प्रवासातले टप्पे जरी आपण तपासून बघितले तरी मला असं वाटतं की म्हणजे प्रश्नांची एक वेगळी जाणीव जी आहे ती नजूबाईंना आहे. म्हणजे कार्यकर्ता म्हणून एखादा प्रश्न हाताळायचा आहे तो प्रश्न असेल, समाज परिस्थितीविषयीचं आपलं जे आकलन आहे ते स्पष्ट करायचं असेल, एखाद्या चर्चेमध्ये बोलायचं असेल किंवा सरळ मोर्चात सहभागी व्हायचं असेल, मोर्चाचं नेतृत्व करायचं असेल आणि हे सगळं केल्यानंतर लेखिका म्हणून परत हे सगळं अभिव्यक्त करायचं आहे आणि मला असं वाटतं की ह्या अभिव्यक्तीतून तृष्णा सारखी जी कादंबरी आहे ती नजूबाईंच्या हातातून लिहिली गेली आहे. या कादंबरीची खूप वेगवेगळ्या बाजूने चिकित्सा करता येऊ शकते आणि मुख्यतः म्हणजे मराठी साहित्याने, मराठी समीक्षकांनी ह्या कादंबरीकडे कशा पद्धतीने बघितलं हे सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण त्या प्रश्नांमध्ये शिरण्यापूर्वी नजूबाईंचा हा जो जीवन प्रवास आहे तर या जीवन प्रवासातले जे ठळक टप्पे आहेत तर ते ठळक टप्पे जर आपण तपासून बघितले तर मला असं वाटतं की त्यांच्या साहित्याकडे आपण नक्कीच वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो. कारण म्हणजे मला असं वाटतं की नजूबाई ह्या आदिवासी असणं तर ह्या आदिवासी असण्याचे एका स्त्रीला काय फायदे आणि तोटे असतात हा प्रश्न फक्त नजूबाईंच्याच बाबतीत उपस्थित होतो असं नव्हे. कोणतीही स्त्री जी एका विशिष्ट परिवेशामध्ये जन्म घेते आणि पुढे तिचं जगणं जे आहे ते तो परिवेश ठरवत असतो आणि हे जे ठरवलेलं असतं ते ठरवलेलं बाद करून त्याला छेद देऊन मला काहीतरी वेगळं करायचं आहे ही जी जाणीव आहे ती किती स्त्रियांमध्ये आपल्याकडे आहे हा तपासून बघण्यासारखा प्रश्न आहे आणि नजूबाईंच्या बाबतीमध्ये हा प्रश्न अधिक वेगळा होतो की नजूबाई अशा एका परिवेशामध्ये जन्माला आलेल्या आहेत की त्या परिवेशाच्या 2 बाजू आहेत. एक बाजू ही नक्कीच सकारात्मक आहे. म्हणजे आज जेव्हा या सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा करतो तर ती चर्चा करत असताना प्रस्थापित व्यवस्थेमध्ये जे असंख्य दोष आहेत ती चर्चा लक्षात घेऊन आपल्याला ती करावी लागते आणि मग प्रस्थापित व्यवस्थेमध्ये स्त्रियांचं स्थान काय आहे आणि त्या आदिवासी व्यवस्थेमध्ये कसं आणि काय आहे याचीही चिकित्सा आपल्याला करावी लागते आणि अभ्यासक म्हणून आपण सगळ्यांनी जवळपास हे मान्य केलेलं आहे की मुळातच जी आपली सिंधुकालीन व्यवस्था आहे ती व्यवस्था ही मातृसत्ताक व्यवस्था होती. मातृसत्ताक व्यवस्था ती स्त्रीसत्ताक व्यवस्था या व्यवस्थेतले जे टप्पे आहेत ते कॉम्रेड शरद पाटील यांनी तर मांडलेलेच आहेत पण असंख्य अभ्यासकांनी जगभरातल्या अभ्यासकांनी याची जी चिकित्सा आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे.
आता आदिवासी समाजाकडे बघत असताना आपण नेहमी असं म्हणत असतो की ह्या समाजामध्ये जी व्यवस्था आहे ती मातृसत्ताक व्यवस्था आहे. मातृसत्ताक व्यवस्था आहे. तिचे जे अवशेष आहेत ते आजही आपल्याला आदिवासी जमातींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. एवढंच नव्हे तर आपला जो संपूर्ण बहुजन समाज आहे, मुख्यतः जो आज शेती मातीमध्ये कष्ट करतो, तर गेल्या पिढीपर्यंत तिथली ही व्यवस्था आपण जर नीट तपासून बघितली तर मातृसत्ताक व्यवस्थेचे अवशेष जे आहेत ते तिथे सुद्धा आपल्याला दिसतात. आता अशा एका व्यवस्थेमध्ये नजूबाईंचा जन्म झाला की तिथे स्त्री प्रधान व्यवस्था आहे. स्त्री प्रधान म्हणण्यापेक्षा स्त्री सत्ताक व्यवस्था जी आहे ती तिथे आहे. पण परत अगदी प्रधान आणि सत्ताक हे जे शब्द आपण वापरतो, तर मला असं वाटतं की अर्थाच्या दृष्टिकोनातून याचं जे वेगळं विश्लेषण आहे ते आपल्याला करावं लागतं. कारण मातृसत्ताक व्यवस्था आणि स्त्री सत्ताक व्यवस्था इथे सत्ता आहे आणि कॉम्रेड शरद पाटलांनी या सत्तेविषयीचं जे विवेचन आहे ते त्यांच्या मांडणीमध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि कोणतीही सत्ता ही 100% समतामूलक असते असं आपल्याला म्हणता येत नाही. तर सत्ता येते तिथे विषमता येते आणि मग त्या विषमतेचं जे रूप आहे ते आदिवासी समाजामध्ये नक्कीच होतं. पण आपले जे ठासी असे दृष्टिकोन आहेत की मातृसत्ताक व्यवस्था आहे, म्हणजे पुढे नजूबाईंनी जो एक प्रश्न हातात घेतलेला होता, नजूबाई आणि त्यांच्या सोबतचे असंख्य कार्यकर्ते, की आदिवासी स्त्रियांना हिंदू कोडबिलामध्ये स्थान मिळालं पाहिजे. पण त्याच्याविषयी जी निरीक्षणं मांडली गेली ती निरीक्षणं जरी आपण आज लक्षात घेतली तर आपल्याला हे स्पष्टपणे लक्षात येतं की आदिवासी स्त्रिया ह्या मुळातच मुक्त आहेत आणि त्या मुक्त असल्यामुळे परत कुठल्या तरी प्रस्थापित स्त्रियांसाठी जे कायदे आहेत त्या चौकटीमध्ये ह्या स्त्रियांना आणायचं का असा प्रश्न निर्माण झाला. आता परत ह्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी, स्त्री चळवळीतल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या परीने मांडण्याचा प्रयत्न केला. पण हिंदू कोडबिलामध्ये आदिवासी स्त्रियांचा समावेश झाला नाही. आणि इथे मग मुक्ततेची जी संकल्पना आहे ती कशी आणि काय आपण तपासून बघणार. म्हणजे आदिवासी स्त्रीला तिच्या लग्नाविषयीचे असलेले अधिकार, काडीमोड करण्याविषयीचे असलेले अधिकार, किंवा अगदी म्हणजे पुरुष ज्या पद्धतीने त्या व्यवस्थेमध्ये वागतो त्याचं वागणं आणि स्त्रियांचं वागणं हे फारसं वेगळं नसतं. म्हणजे अगदी ज्या पाश्चात्य स्त्रीवादामध्ये आणि त्याच्यानंतर जो स्त्रीवाद भारतामध्ये मांडला गेला किंवा त्याची चर्चा आपण केली तर त्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत ते आदिवासी समाजामध्ये नाहीच आहेत किंवा त्या प्रश्नांची चर्चा जी आहे ती तिथे लागू होत नाही. मुख्यतः शरीर निरपेक्ष जे दृष्टिकोन आहेत, म्हणजे शरीराकडे बघण्याचे जे नैसर्गिक दृष्टिकोन आहेत ते आदिवासींमध्ये नक्कीच आहेत. आणि त्याच्यामुळे प्रस्थापित समाज स्त्री शरीराकडे ज्या पद्धतीने बघतो त्या पद्धतीने आदिवासी समाज बघत नाही. कारण स्त्रीचं शरीर किंवा पुरुषाचं शरीर यांच्यातला जैविक भेद लक्षात घेऊन सुद्धा माणूस म्हणून त्यांचं जगणं जे आहे ते सारखंच आहे हा विचार कुठेतरी ह्या व्यवस्थेमध्ये आपल्याला नक्कीच दिसतो. याच्याविषयी आपल्याला खूप मांडणी करता येईल, चिकित्सा करता येईल, पण मुख्यतः नजूबाईंचा जन्म 1950 मध्ये झाला आणि कार्यकर्ता म्हणून नजूबाईंची जी सुरुवात झालेली आहे ती 1972 मध्ये झालेली आहे. 1972 पासून नजूबाई ह्या चळवळीमध्ये आल्या आणि चळवळीत आल्यानंतर त्यांनी खरं म्हणजे जी जाणीव आणि नेणीव, आता याच्याविषयी कॉम्रेड शरद पाटलांनी ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे की आपली नेणीव कशा पद्धतीने कार्यरत असते किंवा म्हणजे आधुनिक जे सगळं मनाविषयीचं शास्त्र आहे ते आपण फ्रॉइड पासून सुरू करतो, पण शरद पाटलांच्या मांडणीमध्ये त्यांनी दिग्नाग आणि तत्सम सगळे संदर्भ देत जाणीव नेणिवेकडे बघण्याचे जे वेगवेगळे दृष्टिकोन होते ते कसे आणि काय होते याच्याविषयीची मांडणी जी आहे ती केलेलीच आहे. पण मुख्यतः जरी आदिवासी समाजामध्ये त्यांच्या नेणिवेमध्ये मातृसत्ताक व्यवस्था असली तरी 50 मध्ये नजूबाईंचा जन्म झाला,
1972 मध्ये त्या कार्यकर्त्या म्हणून सक्रिय झालेल्या आहेत. आणि आता ही जी सुरुवात आहे ती अर्थातच तिथल्या आदिवासी पाड्यांमधले जे वेगवेगळे प्रश्न होते त्या प्रश्नांच्या संदर्भात झालेली आहे. आणि मुख्यतः कॉम्रेड शरद पाटील यांनी जी चळवळ साक्री परिसरामध्ये सुरू केली की त्या चळवळीचा जो प्रभाव आहे, म्हणजे मग अगदी ते उकई धरणाविषयी त्यांनी केलेलं उपोषण असेल किंवा लाठीपाडा आणि वन जमिनीचा मुख्यतः प्रश्न असेल की तो आज सुद्धा सुटलेला नाही. तर त्या प्रश्नासंदर्भात आणि मुख्यतः वन जमिनीचा जो हक्क आहे तर तो हक्क म्हणजे कसेल त्याची शेती असा मिळाला पाहिजे, या पद्धतीने जी वेगवेगळी आंदोलनं कॉम्रेड शरद पाटलांनी त्या भागामध्ये सुरू केली. आणि त्याच्यानंतर नजूबाई कॉम्रेड शरद पाटलांच्या संपर्कामध्ये आल्या आणि मुळातच नजूबाई मधली जी एक वेगळी अशी जाणीव आहे ती जाणीव, त्या जाणीवेला कुठेतरी वाव मिळाला. आणि त्याच्यातून नजूबाई कॉम्रेड नजूबाई गावित नावाच्या लेखिका कार्यकर्त्या या आपल्या समोर आल्या. आता खरं म्हणजे प्रस्थापित कार्यकर्ता नावाची काही गोष्ट असते का, तर मला असं वाटतं ती असते. म्हणजे कार्यकर्ता सुद्धा काय होतो, तो कधीतरी प्रस्थापित होतोच. नजूबाईंकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस मात्र हे लक्षात येतं की नजूबाई ह्या कधीही प्रस्थापित झाल्या नाहीत. आता हा जो नजूबाईंच्या एकंदरीतच जगण्या वागण्याचा एक जो भाग आहे तो मला असं वाटतं की तो भाग जो आला तो कुठून आला, तर याचेही मूळ आपल्याला त्यांच्या बालपणामध्ये सापडतं, ते शोधावं लागतं. आणि मुख्यतः त्या स्वतःला ज्या मातृसत्ताक व्यवस्थेच्या प्रतिनिधी मानतात त्या व्यवस्थेने त्यांना जे काय दिलं, जे धाडस दिलं, परिस्थिती विरुद्ध लढण्याचं धाडस, मला असं वाटतं हे नीट समजून घेतल्याशिवाय नजूबाई गावितांचा जो जीवन प्रवास आहे तो आपल्याला उलगडणार नाही. कारण आपण समजू शकतो की आदिवासी समाजाच्या जमातीच्या ज्या मान्यता असतात त्या मान्यता ह्या मोठ्या प्रमाणामध्ये विषमतामूलक आहेत. स्वतः नजूबाईंनी म्हणजे अगदी आपण तृष्णा जरी वाचली किंवा अगदी भिवा भरारी नावाची त्यांची कादंबरी वाचली आणि त्याच्या पलीकडे जाऊन नवसा भिलिनीचा एल्गार या संग्रहामध्ये नजूबाईंच्या ज्या कथा आहेत त्या कथा जरी वाचल्या तरी आपल्या सहज लक्षात येतं की आपण ज्या पद्धतीने आदिवासी स्त्रिया मुक्त आहेत हे जे आपण म्हणतो ते किती खोटं आहे आणि ते किती भ्रम पसरवणारं आहे. तर ह्या स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते प्रस्थापित चौकटीमध्ये जगणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांपेक्षा खूप भयानक आहेत, खूप दुःखदायक आहेत. कारण मुळामध्ये लहानपणापासूनचा जो सगळा संघर्ष आहे तो संघर्षच मुळी पोटासाठीचा संघर्ष आहे. म्हणजे 1972 मध्ये पडलेला दुष्काळ, त्याच्यानंतर 1974 मध्ये त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर पुढे त्यांनी श्रमिक महिला सभेची जी स्थापना आहे ती स्थापना त्यांनी केलेली आहे. आता हा सगळा जो प्रवास आहे तो अर्थातच त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो कॉम्रेड शरद पाटलांच्या सोबतचा प्रवास आहे. पण ह्या प्रवासामध्ये नजूबाईंनी जे आपलं महत्वाचं योगदान दिलेलं आहे त्याची जर यथायोग्य चिकित्सा करायची असेल तर नजूबाईंचा जीवन संघर्ष हा किती अवघड होता हे लक्षात घेतल्याशिवाय आपण तो करू शकणार नाहीत. कारण आदिवासी जमातीतल्या ज्या मान्यता होत्या की आदिवासी स्त्रियांनी ह्या पद्धतीने आंदोलनांमध्ये जाणं हे जसं प्रस्तावित समाजामध्ये एकदम मान्य होत नाही तसं ते आदिवासी जमातींमध्ये मान्य होतं असं नव्हे. त्याच्या संदर्भातल्या एक मोठ्या संघर्षाला नजूबाई गावितांना सामोरं जावं लागलं आणि तो संघर्ष पार करत करत त्या कुठेतरी चळवळीमध्ये स्थिरावलेल्या दिसतात. आणि त्यांच्या आयुष्याकडे जर तटस्थपणे आपण बघितलं तर आपल्याला सहजपणे हे लक्षात येतं की त्याची भरपूर जी किंमत आहे ती नजूबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये मोजलेली आहे. तर आता ह्या पद्धतीची जी आंदोलनं उभी राहिली मुळामध्ये ह्या आंदोलनाकडे बघत असताना आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने बघावं लागतं की शेवटी प्रस्थापित व्यवस्थेमध्ये जी आंदोलनं उभी राहतात त्या प्रत्येक आंदोलनाची चिकित्सा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करावीच लागते. मग ते स्त्रियांच्या संदर्भातलं आंदोलन असो किंवा मुक्तीचे जे असंख्य प्रश्न आपल्याकडे होते त्या प्रश्नांसंदर्भात अगदी फुले आंबेडकरी चळवळ
असेल किंवा अजून वेगवेगळ्या चळवळी असतील की ह्या चळवळींनी जे एक मोठं काम उभं केलं. आता हे जे काम होतं की एक शरद पाटील आणि त्यांच्या आजूबाजूचे जे काही कार्यकर्ते होते की त्यांनी आदिवासी पाड्यांपासून हे सगळं काम सुरू करणं, म्हणजे सुरुवातीला जी माफुआची मांडणी झाली, मला ह्या चळवळीचं जे काम आहे ते सुद्धा त्याच दिशेने झालेलं दिसतं आहे. की मुळामध्ये महात्मा फुलेंनी जे हे सातत्याने सांगितलेलं होतं की आपल्याला आपल्या कामाची जी सुरुवात आहे, मग ते शिक्षण असेल किंवा मुक्तीचा विचार असेल, तर तो अर्थात आपल्याला कुठून करायचा आहे, तर तो शेवटच्या समाज घटकापासून करायचा आहे. आणि आता इथे जी सुरुवात झालेली आहे ती आदिवासी पाड्यांपासून झालेली आहे. आता याची जी असंख्य संघर्ष रूपे आहेत ती कशी आणि काय आहेत ही नजूबाईंच्या साहित्यात तर दिसतातच. पण मुख्यतः नजूबाईंशी ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर ह्या चर्चेतून ह्या असंख्य ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात येतात. आणि ह्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर नजूबाईंनी जो संघर्ष केला, मुख्यतः नामांतराची जी चळवळ होती, तर नामांतराच्या चळवळीमध्ये मोठ्या आदिवासी समुदायाला एकत्र करणं आणि नामांतराच्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग वाढवणं किंवा त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत प्रस्थापित व्यवस्थेकडून आणि मुख्यतः ब्रिटिश आल्यानंतर जमिनीचे जे प्रश्न परत निर्माण झाले आणि जमिनीच्या मालकी हक्काचा जो प्रश्न निर्माण झाला, नजूबाईंच्या साहित्यातलं एक वाक्य आहे की साहेब म्हटल्यानंतर हा शब्द किती विषारी आहे हे आदिवासींना कळत होतं. आता साहेब हा शब्द आदिवासींना विषारी वाटतो, याचा अर्थच काय आहे? नजूबाई असं म्हणतात की कदाचित तो साधा गार्ड पण असेल, पण त्याच्याविषयीची इतकी दहशत आदिवासींच्या मनामध्ये होती. तर हे जे नाकारलेपणाचं दुःख आहे ते नजूबाई आपल्या साहित्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये सहजपणे अभिव्यक्त करतात, सहजपणे त्या सांगतात. आणि एवढी जर दहशत असेल तर आता त्या प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते नेमकं कसं आणि काय असेल? म्हणजे परत कृष्णामध्ये जी एक परिस्थिती येते की दुष्काळाची परिस्थिती आहे, आदिवासी पाड्यातले माणसं म्हणजे कुठल्याही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आदिवासी पाड्यातली माणसं एका साथीच्या रोगामध्ये मरण पावतात. आणि शेवटी मग एखाद्या श्रद्धेवर म्हणा, अंधश्रद्धेवर म्हणा, विश्वास ठेवण्याशिवाय माणसांकडे दुसरा काही पर्यायच नसतो. आणि मग अशा श्रद्धा आणि अंधश्रद्धा वाढत जातात. मुख्यतः आदिवासी स्त्रियांच्या, म्हणजे आता कृष्णाची जी नायिका आहे इस्त्री नावाची, तिचा प्रवास आणि नजूबाईंचा जो प्रवास आहे तो समांतर दिशेने आपल्याला झालेला दिसतो. आता हा प्रवास जर आपण समजून घेतला तर तिथे आपल्याला अशी असंख्य स्थळं दिसतात की आदिवासी स्त्री ज्या परिस्थितीला तोंड देते आहे ती परिस्थिती किती भयानक आहे. म्हणजे पोटाचा जो संघर्ष आहे तो त्यांनी लहानपणापासून बघितलेला आहे. म्हणजे मोहाची जी फुलं आहेत त्या फुलांवर गुजराण करणं, त्यांच्यापासून दारू तयार करणं किंवा केळीची जी फुलं आहेत ती फुलं तोडून आणणं, ती शिजवणं, ती खाणं. आणि समजा हेही जर मिळालं नाही तर वेगवेगळी कंदमुळं जी आहेत ती कंदमुळं आणणं आणि त्या कंदमुळांवर आपले दिवस जे आहेत ते दिवस ढकलणं. कधी कधी तर अशी परिस्थिती त्या सांगतात किंवा त्याचं चित्रण सुद्धा येतं त्यांच्या साहित्यामध्ये की त्या पाड्यांमधून बाहेर जायला सुद्धा बंदी असायची, कारण बाहेर ब्रिटिशांची माणसं उभी असायची आणि त्याच्यामुळे असंख्य दिवसाची उपासमार जी आहे ती सुद्धा घडत होती. तर हा जो भुकेचा संघर्ष आहे, दुःखाचा संघर्ष आहे, हा नजूबाईंच्या जाणीवेमध्ये असल्यामुळे आणि मुख्यतः ती धडाडी आणि ते कर्तृत्व त्यांच्या स्वभावात असल्यामुळे नजूबाईंचं कार्यकर्तापण जे आहे ते कधी संपलं नाही. आणि ते कार्यकर्ता पण त्यांच्याकडे असल्यामुळेच मला असं वाटतं की त्यांचं जे नेतृत्व आहे, त्यांचं जे योगदान आहे ते कॉम्रेड शरद पाटलांच्या चळवळीमध्ये त्यांनी अत्यंत प्रगल्भपणे दिलेलं आहे. म्हणजे कोणत्याही सामाजिक संघर्षाच्या बाबतीमध्ये नजूबाई गावित, कॉम्रेड नजूबाई गावित आणि कॉम्रेड शरद पाटील यांच्याकडे बघत असताना मला असं वाटतं की मुळामध्ये ही उदाहरणं खूप वेगळी उदाहरणं आहेत. ती उदाहरणं वेगळी याच्यासाठी आहेत की एकीकडे कार्यकर्ता असणं
आणि कार्यकर्ता असणं आणि तो कार्यकर्ता म्हणजे इतका तळातला कार्यकर्ता की अगदी शेवटचा जो माणूस आहे त्या माणसाच्या दुःखाचं नुसतं भान असून चालत नाही, तर त्याच्याविषयीच्या ज्या सगळ्या संवेदना आहेत त्या मनामध्ये जागृत असणं आणि मुख्यतः त्या प्रामाणिक असणं, ह्या कसोट्यांवर जर आपण हे सगळं तपासून बघितलं तर नजूबाईंचं जे कार्यकर्तृत्व आहे ते सहजपणे आपल्या लक्षात येतं. आणि हे सगळं असल्यामुळेच नजूबाई जे लिहितायत की त्या लिहिण्यामध्ये जे भान आलेलं आहे, ज्या संवेदना आलेल्या आहेत की त्या याच्यातून आलेल्या आहेत, त्या दुःखातून आलेल्या आहेत आणि ही दुःखाची पातळी ह्या पद्धतीची असल्यामुळे म्हणजे कॉम्रेड शरद पाटील आणि कॉम्रेड नजूबाई गावित यांच्या चळवळीने नेहमीच जे सांगितलं की चळवळीमध्ये स्त्रियांना आणा आणि स्त्रियांच्या शोषणाचे जे स्तर आहेत त्याची जी मांडणी त्यांच्या साहित्यामध्ये अधोरेखित झालेली आपल्याला दिसते. कारण स्त्री ही एखाद्या जमातीतली असेल, ती तथाकथित जाती व्यवस्थेतली एखाद्या जातीतली स्त्री असेल, ती वर्ण व्यवस्थेमध्ये विभागली गेलेली स्त्री असेल, तर ह्या प्रत्येक स्त्रियांच्या दुःखाचे जे स्तर आहेत ते वेगळे आहेत आणि म्हणून आदिवासी स्त्री जे दुःख भोगते आहे, कदाचित जी चौकटीमध्ये जगणारी स्त्री आहे तर तिच्या दुःखापेक्षा त्या दुःखाचा जो स्तर आहे तो वेगळा आहे आणि हे प्रश्नांचं भान असल्यामुळेच आदिवासींचे प्रश्न सुद्धा केव्हा सुटू शकतील की जेव्हा आदिवासी स्त्रिया या स्वतः रस्त्यावर उतरतील, त्या स्वतः आपले प्रश्न व्यवस्थेच्या लक्षात आणून देतील, तेव्हाच हे सगळे प्रश्न सुटू शकतात. याचं जे यथार्थ भान आहे ते कॉम्रेड नजूबाई गावितांकडे होतं आणि म्हणून त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या एका मोठ्या संघर्षाला तोंड देऊन सुद्धा त्या खंबीरपणे चळवळीमध्ये उभ्या राहिल्या. त्यांनी चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं आणि ह्या योगदानामध्ये अनेक महत्वाचे जे टप्पे आहेत ते आपल्याला दिसतातच. म्हणजे शेतकऱ्यांची जी चळवळ झाली तर ह्या शेतकरी चळवळीमध्ये ज्या पद्धतीने नजूबाईंनी पुढाकार घेतला आणि या पुढाकारातून ज्या पद्धतीने त्यांनी स्त्रिया एकत्र केल्या, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण मुख्यतः कार्यकर्ता म्हणून असलेला जो प्रवास आहे तो नेमका कुठे गेला पाहिजे आणि खरं म्हणजे सांस्कृतिक संघर्षाची जी पाळंमुळं आहेत ती जर आपण व्यवस्थित समजून घेतली नाहीत तर आपल्या संघर्षाला तसा काय अर्थ उरत नाही. आणि मला असं वाटतं की कॉम्रेड नजूबाई गावित आणि कॉम्रेड शरद पाटील यांचं जे महत्व आहे आणि त्यांचं जे मोठेपण आहे ते याच्यात आहे की कार्यकर्ता म्हणून लढणं ठीक आहे, पण फक्त कार्यकर्ता म्हणूनच आपण व्यवस्थेला तोंड देऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. याचा एक वस्तुपाठ जो आहे तो खानदेशामध्ये ह्या वेगवेगळ्या चळवळींच्या निमित्ताने कॉम्रेड शरद पाटील आणि कॉम्रेड नजूबाई गावित यांनी घालून दिला आणि कार्यकर्ता असण्यासोबतच त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. आता कम्युनिस्ट सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करणं आणि ती स्थापना करून परत जातीचे जे प्रश्न आहेत त्या जातीच्या प्रश्नांचं विश्लेषण करणं, हे तर केलंच समजा, पण मुख्यतः सांस्कृतिक संघर्ष करत असताना आपण कोणते मुद्दे अजेंड्यावर आणले पाहिजेत किंवा कोणत्या मुद्द्यांवर आपण काम केलं पाहिजे याचं समग्र भान असल्यामुळे म्हणजे नजूबाईंचं सुद्धा जे सगळं लिहिणं आहे किंवा नजूबाईंची चर्चा करत असताना सुद्धा ज्या पोट तिडकीने नजूबाई या सगळ्याच प्रश्नांची मांडणी करतात ते जर आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं की सांस्कृतिक संघर्षाची जी पाळंमुळं आहेत ती कशी आणि काय आहेत आणि ह्या सांस्कृतिक संघर्षांना उत्तर देत असताना आपल्याला राजकीय पातळीवर तर लढावं लागणारच आहे, पण परत म्हणजे कार्यकर्ता असणं, राजकीय पातळीवर लढणं हे तर समजा भाग आहेतच आहेत, पण याच्या पुढचा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणजे सांस्कृतिक प्रश्नांची चिकित्सा करणं, त्याची मांडणी
मांडणी करणं आणि इतिहासाला उकलून काढणं, ह्या सगळ्या गोष्टी कॉम्रेड शरद पाटलांनी त्यांच्या साहित्यामध्ये केलेल्याच आहेत. पण भिवा फरारी नावाची नजूबाईंची कादंबरी जर आपण वाचली तर मला असं वाटतं की ह्या कादंबरीमध्ये नजूबाईंचा जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला त्याच दिशेने होताना दिसतो आहे. कारण ही कादंबरी जी आहे ह्या कादंबरीमध्ये तुळसाजी नावाचं जे एक पात्र येतं तर ते पात्र हे ह्याच पद्धतीने स्त्रियांच्या मुक्तीचा विचार करणारं किंवा मातृसत्ताक व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारं असं पात्र आहे. आणि त्या निमित्ताने भिवाचा जो प्रवास आहे तो जात्यांतक समतेकडे कशा पद्धतीने झाला पाहिजे आणि विषमतेचं जे मूळ आहे ते मुळात आदिवासी पाड्यांपासून गावगाड्यापर्यंत आणि महानगरांपर्यंत ही जी विषमता आहे तर ही विषमता कशा पद्धतीने पसरलेली आहे आणि त्याला मग हा आदिवासी नायक जो आहे त्या कादंबरीचा तो ह्या प्रश्नांना भिडण्याचा कसा प्रयत्न करतो, ही परत त्या कादंबरीतली जर मांडणी आपण लक्षात घेतली तर मुळामध्ये साहित्याने काय केलं पाहिजे किंवा म्हणजे अब्राह्मणी सौंदर्य शास्त्राचा विचार तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने करताच येतो, पण मुळातच साहित्य निर्मितीचं जे प्रयोजन आहे ते काय असलं पाहिजे आणि साहित्य निर्मिती करत असताना तो जो लेखक आहे तर म्हणजे परत भूमिकांचा प्रश्न आहे. आपण बऱ्यापैकी साहित्याचे अभ्यासक आहोत सगळेजण, पण आता इथे भूमिका घेत असताना त्या लेखक म्हणून कोणत्या भूमिका असल्या पाहिजेत या अर्थाने जर मला असं वाटतं की नजूबाईंच्या साहित्याची आपण चिकित्सा करायला लागलो तर ती चिकित्सा आपल्याला खूप वेगळ्या पातळींवर करता येऊ शकते. पण सांस्कृतिक संघर्षाचं प्रारूप काय असावं, सांस्कृतिक राजकारणाची जी पातळी आहे ती कशी आणि काय आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांना जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर आपण आपल्या विद्वत्तेला कशा पद्धतीने प्रगल्भ केलं पाहिजे किंवा काय मांडणी आपण केली पाहिजे याचे जे वस्तुपाठ आहेत ते कॉम्रेड शरद पाटलांनी तर घालून दिलेच, पण नजूबाई गावित आपल्या ललित साहित्यातून ज्या पद्धतीची मांडणी करतात तर ही विषमतामूलक जी व्यवस्था आहे ती जर आपल्याला समतेच्या दिशेने न्यायची असेल तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे याच्या विषयीचं सगळं जे विश्लेषण आहे ते नजूबाईंच्या साहित्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. मुख्यतः हिंदू कोडबिलाविषयी जी चळवळ नजूबाईंनी उभी केली तर आता ही चळवळ जी आहे ती कदाचित प्रश्नांचं जे विभाजन आपल्याकडे झालेलं असतं, अर्थात या विभाजनाला कारण जे आहे ती आपली व्यवस्था आहे की प्रत्येक माणूस मी सुरुवात जी केली की तो एका विशिष्ट परिवेशामध्ये जगत असतो आणि तो बऱ्याच वेळा समुदायनिष्ठ विचार करत असतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन तो फारसा विचार करत नाही. आता ह्या प्रश्नामध्ये सुद्धा हे सगळं आपल्याला दिसतं आहे की मुळामध्ये ज्या भूमिका ह्या प्रश्नावर घेतल्या गेल्या तर त्या तशा दुःखदायक भूमिका होत्या आणि आदिवासी स्त्रियांना हिंदू कोडबिलामध्ये स्थान मिळालं नाही. आता ते मिळावं असं का वाटत होतं तर मुळामध्ये वारसा हक्काचा जो प्रश्न आहे तो इथल्या प्रस्थापित स्त्रियांच्या बाबतीतही होता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिला मध्ये सोडवला, पण ते कोडबिल मान्य झालं नाही, नंतर त्याचे तुकडे झाले, हा सगळा प्रवास आहेच आहे. पण मुख्यतः ह्या ज्या आदिवासी स्त्रिया आहेत यांच्या वारसा हक्काचा जो प्रश्न आहे तो अजून कितीतरी टोकदार होता, कारण एकीकडे त्यांना मातृसत्ताक व्यवस्थेचं प्रतिनिधित्व दिलं गेलं, त्याच्यामुळे त्यांचं उदात्तीकरण करणं हे व्यवस्थेला सहज सोपं होतं. आता दुसऱ्या टोकाचा परत प्रश्न ज्याची चर्चा नजूबाई करतात तो प्रश्न जो आहे तो डाकीन प्रथेचा आहे. म्हणजे एकीकडे तिला मातृसत्ताक व्यवस्थेचं प्रतिनिधी घोषित करणं आणि दुसरीकडे व्यवस्थेने तिला डाकीन म्हणून मारणं, हे दोन टोकं आहेत आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नाचे आणि त्या प्रश्नांमध्ये असंख्य असे उपप्रश्न आहेत की त्या प्रश्नांची मांडणी जी आहे ती नजूबाईंनी अत्यंत प्रखरपणे केलेली आहे. तर वारसा हक्काचा जो प्रश्न आहे
म्हणजे जमिनीचा प्रश्न आणि जमीन आता चळवळीमध्ये सुद्धा मुख्यतः सुरुवातीला जो प्रश्न आला की अर्थात जमिनीची जी मालकी आहे, जमिनीची मालकी आजही आपल्या 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 देशामध्ये ही पुरुषांकडेच आहे. मला वाटतं आपल्या देशातच नव्हे, पुरुष सत्ताक व्यवस्था संपूर्ण जगामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मालकी हक्काचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस पुरुष हा अग्रभागी असतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता जर आदिवासी स्त्रियांना हा अधिकार मिळणार नसेल हे लक्षात आल्यामुळे तो वारसा हक्क मिळावा म्हणून खरं म्हणजे ही चळवळ जी आहे ती उभी केली गेली. पण त्या चळवळीला तसं एक मान्यता बहुतेक नंतर तो प्रश्न कोर्टात सुद्धा गेला, पण तशी मान्यता जी आहे ती मिळू शकली नाही आणि मग आदिवासी स्त्रिया आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते या चौकटीमध्ये आधांतरीच लटकले आहेत की काय, असा एक प्रश्न जो आहे तो त्यानिमित्ताने निर्माण झाला. कारण एकीकडे आपण असं म्हणतो की लग्नाचा जो अधिकार आहे तो त्या स्त्रीला आहे, ती हव्या त्या पुरुषाशी लग्न करू शकते, पण हव्या त्या पुरुषाशी लग्न केल्यानंतर तो पुरुष तिच्या कुटुंबात राहायला येतो आणि याच्यातून जर काही प्रश्न निर्माण झाले म्हणजे जो नजोबाईंच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये होता की वडिलांना भिल्ल समाजाच्या एका स्त्रीपासून मुलं झालेले होते आणि त्याच्यातून मग जी विषमता त्यांना अनुभवायला आली किंवा नंतर त्यांचं कुटुंब जे आहे ते बहिष्कृत केलं गेलं, तर आता याच्यामध्ये सगळ्यात व्हिक्टिम कोण होतं, पहिलं लक्ष याच्यामध्ये कोण होत होतं, तर ती अर्थातच आदिवासी स्त्री होत होती. आणि याच्यामुळे म्हणजे देज नावाची प्रथा आहे की देश दिलं जातं, पण हे देश देत असताना जर एखादी मुलगी सासरी राहिली नाही तर मग ती जर परत आली तर त्याच्यातून जी पैशांची देवाणघेवाण होती ती किती त्रासदायक होती, असे असंख्य जे प्रश्न आहेत किंवा जमिनीचा प्रश्न ज्यावेळेस मग येत होता त्यावेळेस सासरी राहायला गेलेला जो मुलगा आहे त्याला कसं बाहेर पाठवलं जातं याचं सुद्धा वस्तुनिष्ठ चित्रण जे आहे ते नजोबाईंच्या साहित्यामध्ये येतं. आणि आता हा सगळा प्रवास जो आहे तो जर आपण समजून घेतला आणि त्याच्यानंतर जर आपण नजोबाईंच्या साहित्याकडे आलो, आदिवासी समाजातली ही भारतातली नव्हे पण आपण इतर देशांमध्ये तपासलं पाहिजे की आदिवासी स्त्रीने ह्या पद्धतीने कादंबरी सारखा जो साहित्य प्रकार आहे तो हाताळला आहे का. आता मी सुरुवातीलाच एक खंत व्यक्त केली होती की ज्या पद्धतीने या सगळ्या साहित्याची चिकित्सा झाली पाहिजे होती ती मराठी साहित्यामध्ये झालेली आपल्याला दिसत नाही. आता याची कारण वेगळ्या पद्धतीने आपल्याला शोधता येतील, पण मला असं वाटतं की नजोबाईंसारखे जे लेखक असतात की ते म्हणजे हेच आपल्याला कॉम्रेड शरद पाटलांना सुद्धा लागू करावं लागतं की जी सगळीच मांडणी कॉम्रेड शरद पाटलांनी केलेली आहे, तर आपण आपल्या शैक्षणिक वर्तुळामध्ये त्या मांडणीला किती महत्व देतो किंवा आपण त्याचा विचार कसा आणि काय करतो हा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला अधोरेखित केलाच पाहिजे. पण नजोबाईंच्या साहित्याविषयी सुद्धा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने नजोबाईंनी हा सगळा जीवनपट आपल्या कादंबऱ्यांमधून मांडला आणि अत्यंत प्रगल्भ पद्धतीने त्यांनी ह्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. मुख्यतः म्हणजे मुळातच बोलीभाषा आणि त्या बोली भाषेचं जे एक अंगभूत सौंदर्य आहे ते सौंदर्य ह्या कादंबऱ्यांमध्ये आपल्याला दिसतच आहे, मुख्यतः तृष्णामध्ये. आणि त्याचबरोबर त्याच्यातून येणारी जी दुःखाची असंख्य रूपं आहेत तर ती दुःखाची रूपं मांडत असताना त्या कादंबरीकार म्हणून प्रचंड यशस्वी झालेल्या आहेत. आणि एवढं सगळं असताना सुद्धा मराठी समीक्षकांनी पाहिजे त्या पद्धतीने ह्या कादंबऱ्यांचा जो विचार आहे तो विचार केलेला नाही. पण नजोबाई गावित नेहमीच याच्या पलीकडे बघणारे आहेत की कुणी दखल घ्यावी म्हणून कोणत्याही साहित्याची निर्मिती ही त्यांनी केलेली नाही, तर मुळामध्ये जगण्याचा प्रवास आहे, कार्यकर्ता म्हणून असलेला मोठा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासातलं जे दुःख मांडायचं होतं, जे प्रश्न मांडायचे होते, त्याच्यावरचे उतारे शोधायचे होते, तर त्याच्यातून त्यांची साहित्य निर्मिती झालेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही तथाकथित प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी ह्या गोष्टींचा विचार त्या कधी करतच नाहीत. पण तरीही एक आदिवासी समाजातली स्त्री ही 4थी पर्यंत
शिक्षण घेते आणि मुळातच ती बुद्धिमान आहे, प्रगल्भ आहे, तिला प्रश्नांची जाण आहे आणि ह्या जोरावर ती चळवळीमध्ये आपलं स्वतःचं एक स्थान जे आहे ते स्थान निर्माण करते. अत्यंत संवेदनशील पद्धतीने ती आदिवासींसकट इतर जाती जमातींचे जे सगळे प्रश्न आहेत तर हे प्रश्न समजून घेते आणि नेहमी नजूबाईंचा जो भर आहे तो भर कशावर आहे की आपलं जे विघटन होत आहे हे विघटन होणं खूप त्रासदायक आहे. म्हणजे वेगवेगळे समुदाय आज ज्या पद्धतीने विचार करता आहेत आणि म्हणजे जातीचे प्रश्न वेगळ्या रूपामध्ये ज्या पद्धतीने आज आपल्या समोर उभे राहत आहेत तर हे बघून नजूबाईंना जे दुःख होतं हे दुःख मी असंख्य वेळा नजूबाईंच्या आवाजातून मला जाणवतं, जरी मी फोनवर बोलत असेल तरी किंवा नजूबाईंशी चर्चा करत असताना नजूबाईंच्या चर्चेचे हेच विषय असतात की हे जे विघटन होत आहे वेगवेगळ्या म्हणजे चळवळी थंडावल्या संपल्या याच्याविषयी तर त्या बोलतातच पण मुख्यतः विचारांचं जे विघटन होत आहे ते विघटन किती त्रासदायक आहे हा त्रास जो आहे तो नजूबाईंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो आणि मला असं वाटतं की हेच कार्यकर्ता असण्याचं खरा कार्यकर्ता असण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. त्या कधीही स्वतःला मोठ्या लेखिका वगैरे समजत नाहीत, त्या कार्यकर्त्या आहेत आणि हे कार्यकर्ता असणं हेच त्यांच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं संचित आहे. पण एकंदरीतच त्यांच्या साहित्याचा विचार करत असताना म्हणजे नवसा भिलिनीचा एल्गार या संग्रहातल्या कथा जर आपण वाचल्या तर जे प्रश्न मांडलेले आहेत नजूबाईंनी तर त्या प्रश्नांनी आपण हादरून जातो. आदिवासी समाज जंगलातून त्याला बाहेर काढलं जातं आणि जेव्हा तो प्रस्थापित समाजाच्या जवळ येतो आणि त्याच्यातून स्त्रियांकडे बघण्याचे परत जे दृष्टिकोन असतात किंवा स्त्रियांना ज्या पद्धतीने तिथे वागणूक मिळते, ज्या पद्धतीने त्यांचं केवळ म्हणजे श्रमाच्या दृष्टिकोनातून नव्हे पण प्रस्थापित समाज ज्या पद्धतीने त्यांचं लैंगिक शोषण करतो आणि त्याच्यातून जी पिढी परत पुढे निर्माण होते तर त्या पिढीचे प्रश्न, त्या स्त्रियांचे प्रश्न आणि अगदी ज्या कुटुंबांमध्ये हे घडतं त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातले प्रश्न या प्रदीर्घ पातळीवर नजूबाई या प्रश्नांची जी मांडणी आहे ती त्या करतात आणि काही प्रश्न जे आहेत ते इतक्या थेटपणे आपल्या अंगावर येतात की मला ती एक म्हण जी आहे ती आता त्या बोली भाषेत ती मला आठवणार नाही पण मी त्याचं प्रमाण भाषेतलं त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते की मी विहीर नाही तर मी वाहती नदी आहे. आता ही जी म्हण आहे ती मावची भाषेतली खरं म्हणजे म्हण आहे. तर आता एका स्त्रीने हे सगळं मांडणं की मी विहीर नाहीये, मी साचलेलं पाणी नाही तर मी वाहती नदी आहे. आता ही जी वाहती नदी आहे ती केवढ्या मोठ्या दुःखाचा प्रवास करत असते आणि किती दुःख जे आहे आयुष्यातलं ती आपल्या सोबत वाहून नेत असते हे त्या कथा वाचताना आपल्या सहज लक्षात येतं आणि खरं म्हणजे मराठी साहित्यातल्या ह्या स्त्रीलिखित अशा खूप वेगळ्या कादंबऱ्या तर वेगळ्या आहेतच आहेत पण ह्या कथा वेगळ्या आहेत की मूलभूत दुःखाची जी जाण आहे ती ह्या संपूर्ण साहित्यामध्ये आहे. दुःखाचे किती स्तर असू शकतात आणि एका स्त्रीच्या जगण्यातलं जे दुःख आहे ते दुःख नेमकं काय असतं याची जी मांडणी आहे ती नजूबाईंनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने या सगळ्या त्यांच्या साहित्यातून केलेलीच आहे आणि अगदी तुम्ही रचनाबंधाच्या अंगाने विचार करा, तुम्ही म्हणजे नजूबाईंच्या भाषेविषयीचा विचार करा तर मला असं वाटतं की ह्या कादंबऱ्या मुख्यतः तृष्णा कादंबरी ही अतिशय आगळं वेगळं असं उदाहरण आहे की असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या नजूबाईंच्या साहित्याची चिकित्सा जी आहे ती आपल्याला करावी लागते. आता मुळातच म्हणजे त्यांचं कार्यकर्ता असणं, त्यांचं चळवळीतलं स्थान, त्यांचं राजकीय चळवळीतलं स्थान आणि त्यांचं साहित्यिक असणं याच्या आणि मुख्यतः त्यांचं जगणं की जे त्या आदिवासी पाड्यामध्ये म्हणजे बोडरी पाड्यामध्ये त्यांचा जन्म झाला
तिथे त्या जगत होत्या. तिथून समजा त्या धुळ्यात आल्या. आजही नजूबाईंचं जे वास्तव्य आहे ते धुळ्यामध्ये आहे. तर तिथलं त्यांचं वास्तव्य आणि म्हणजे असंख्य चळवळींमध्ये, केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातल्या असंख्य चळवळींशी नजूबाई जोडल्या गेल्या. ह्या असंख्य चळवळींमध्ये त्यांनी आपले विचार मांडले आणि मुख्यतः त्यांनी बऱ्याच चळवळींचं नेतृत्व केलं. तर हा प्रवास जो आहे हे त्यांचं जगणं जे आहे हे जगणं आणि त्यांनी आयुष्यभर केलेलं जे काम आहे याच्यातला कोणताही भाग जो आहे तो भाग वेगळा नाही. तर लेखक म्हणून ज्या आगळ्या वेगळ्या नजूबाई आपल्या समोर ह्या 2 कादंबऱ्यांच्या निमित्ताने किंवा वेळोवेळी त्यांनी जे स्फुट लिहिलेलं आहे त्याच्या निमित्ताने किंवा अगदी विद्रोही साहित्य संमेलन शहादा येथे जे विद्रोही साहित्य संमेलन झालं, तर त्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये नजूबाईंनी जे भाषण केलेलं आहे ते भाषणही आपण जरी वाचलं तरी नजूबाईंची जी तळमळ आहे ती नेमकी तळमळ कशासाठी आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे. आणि चळवळी थंडावल्या आणि प्रश्न खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर आले. हे जे प्रश्न आहेत की आपल्याला सगळं कळतं आहे, आपल्याला दिसतं आहे की अरे ह्या प्रश्नांचं स्वरूप ह्या पद्धतीचं आहे किंवा म्हणजे आपला शत्रू कोण आहे हे आपल्याला कळणं हा एक भाग झाला. पण नजूबाईंचं जे दुःख आहे ते मात्र अंतर्गत फाटाफुटीवर आहे. आणि मुख्यतः कॉम्रेड शरद पाटलांनी आणि नजूबाई गावितांनी म्हणजे साहित्य संमेलनांविषयीचे जे वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये म्हणजे आदिवासी, दलित आणि ग्रामीण साहित्य संमेलन हे एकत्र पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी काही संमेलनांचं आयोजन केलं. त्या पद्धतीने संमेलनं घेतली गेली. पण त्याच संमेलनांमध्ये बोलणारी माणसं जेव्हा समरसतासारख्या विचार मंचावर गेले तर याच्या विषयीचं जे एक विवेचन आहे ते नजूबाई करतात. आणि मुख्यतः आपण आपलं जे चळवळीविषयीचं, आपलं जे आपल्या अभ्यासाविषयीचं, आपल्या माणूस असण्याविषयीचं मुख्यतः आपलं जे आकलन असतं तर या आकलनावर आपण स्वतः ठाम असणं, केवळ काही हितसंबंधांमुळे काही स्वार्थामुळे आपण ज्या तडजोडी करतो तर त्या तडजोडी हा नजूबाईंचा एक दुखरा भाग आहे. आणि अजूनही त्या ज्या तळमळीने बोलतात त्या हेच सांगतात की ही जी फाटाफूट आहे ही सगळ्यात आपल्याला धोकादायक आहे आणि ही फाटाफूट जर आपल्याला संपवायची असेल तर आपण एकत्रितपणे काम केलं पाहिजे. आणि जी शकलं आपली वारंवार उडतात तर ही शकलं आपण थांबवली पाहिजेत. आणि हाच विचार नजूबाई सातत्याने त्यांच्या मांडणीत पण सांगतात आणि मुख्यतः जे काम त्यांनी आजपर्यंत उभं केलेलं आहे त्याच्यातून त्या ही सगळी मांडणी करतात. कदाचित भविष्यामध्ये नजूबाईंचं जे साहित्य आहे ते वेगळ्या पद्धतीने आपल्या पुढे येऊ शकतं. म्हणजे प्रकाशकाधीन असलेलं असं काही साहित्य जे आहे ते त्यांचं आता सध्या आहे. आणि अग्निशलाका नावाची जी कादंबरी किंवा तिचे 2 खंड जे आहेत ते पुढच्या काळामध्ये प्रकाशित होतील. तर जेव्हा अजून ह्या 2 कादंबऱ्या नजूबाईंच्या आपल्या समोर येतील तेव्हा खरं म्हणजे वर्ण जमिनीचा प्रश्न किंवा बाकी सगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भातली जी मांडणी आहे ती वेगळ्या पद्धतीने नजूबाईंनी याच्यात केलेली असावी असं मला नक्कीच वाटतं. तर हा जो नजूबाईंचा प्रवास आहे तो तुमच्या पुढे मी काही प्रमाणामध्ये मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. आणि मला जो वेळ दिलेला आहे तो वेळ संपलेला आहे. नजूबाईंविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे आणि मुख्यतः त्यांच्या साहित्याची जी वेगळी चिकित्सा आहे ती करण्याची खूप गरज आहे. खानदेश मी प्रादेशिकतावाद वगैरे मी मान्य करत नाही किंवा तसं मी कुठल्याही प्रदेशाविषयी बोलते असं नव्हे. पण खानदेशाने अनेक महत्वाचे जे कादंबरीकार आहेत ते महाराष्ट्राला दिलेले आहेत. नजूबाई
ह्या खूप महत्वाच्या कादंबरीकार आहेत आणि ज्या पद्धतीची मांडणी आपल्या कादंबऱ्यांमधून नजूबाईंनी केलेली आहे, तर म्हणजे आदिवासी स्त्रीचं जे जगणं आहे, ते जगणं कसं आणि काय आहे, तिच्या दुःखाचे स्तर काय आहेत, ती कोणत्या परिस्थितीला सामोरी जाते आहे, आदिवासी समुदायातल्या जमातीतल्या ज्या विषमतेचं स्वरूप आहे, ते स्वरूप नेमकं कसं आणि काय आहे, हे असंख्य जे प्रश्न आहेत, या असंख्य प्रश्नांना नजूबाई ज्या ताकदीने भिडतायत त्या कादंबऱ्यांमधून, मला असं वाटतं की हे एक आगळं वेगळं असं उदाहरण आहे. आणि कदाचित भविष्यामध्ये नजूबाईंचं जे साहित्य प्रकाशित होईल, त्या साहित्यातून नजूबाई अजून वेगळ्या पद्धतीने त्यांचं जे काही म्हणणं आहे ते नक्कीच आपल्या समोर येऊ शकतं. मुख्यतः मी नजूबाईंना ज्या वेळेस भेटते ती माझ्यासाठी एक ऊर्जा असते आणि मी हे सातत्याने पाळण्याचा प्रयत्न करते की जेव्हाही मी धुळ्यात जाईल तेव्हा माझ्या सगळ्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम हा नजूबाईंना भेटण्याचा असतो आणि त्यांच्याशी झालेली प्रत्येक भेट ही मला स्वतःला संपन्न करणारी असते, ही मला स्वतःला ऊर्जा देणारी असते. आणि खरं म्हणजे एक स्त्री म्हणून मी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने नजूबाईंशी जोडली गेलेली आहे, तर मला माझ्या आयुष्यातली सुद्धा ती खूप महत्वाची घटना वाटते की मला वारंवार नजूबाईंना भेटता येतं, असंख्य गोष्टी मला त्यांच्याकडून समजून घेता येतात, जाणून घेता येतात आणि खरंच म्हणजे आयुष्यातल्या ज्या काही समाधानाच्या गोष्टी आहेत त्याच्यातली ही अत्यंत समाधानाची अशी गोष्ट आहे. तर माझ्या परीने मी नजूबाईंविषयीचं जे विवेचन आहे ते इथे केलेलं आहे. मी संयोजकांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं आणि कॉम्रेड नजूबाई गावित यांच्याविषयी माझं जे आकलन आहे ते सगळ्यांपुढे मांडण्याची जी संधी आहे ती त्यांनी मला दिली. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि आपल्या ह्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा. कारण ह्या पद्धतीने माणसं समजून घेणं, बहुतेक हे आजचं जे माझं विवेचन आहे हे 34वं विवेचन आहे आणि याच्या आधी म्हणजे 33 लोकांवरचं विवेचन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. ही अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे की एखादा विशिष्ट माणूस, मग तो कदाचित चळवळीतला असेल, साहित्यिक असेल, कला क्षेत्रातला असेल, राजकीय चळवळीतली काही माणसं आहेत त्यांच्यावर इथे मांडणी झाली, तर ही सगळी जी माणसं आहेत तर ह्या माणसांचं आयुष्य नेमकं काय आहे आणि त्यांनी समाजाला, आपल्या महाराष्ट्राला दिलेलं जे योगदान आहे, देशाला जे दिलेलं योगदान आहे, तर ह्या योगदानाचं काय स्वरूप आहे, तर याच्याविषयीची जी माहिती आहे ती ह्या उपक्रमामुळे खूप चांगल्या पद्धतीने पुढे येते आहे आणि संकलित स्वरूपामध्ये ही सगळी माहिती जी आहे ती ह्या पद्धतीने निर्माण करणं ही महत्वाची गोष्ट आहे. या निमित्ताने मी तुम्हाला याच्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.